नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या देशभरात चर्चेत आहे आणि ज्याचा संबंध लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी आहे. तो विषय आहे पेन्शनचा. ओपीएस, एनपीएस की यूपीएस, नक्की काय आहे हा वाद? चला सविस्तर जाणून घेऊया. देशभरात होणारी आंदोलनं आणि सरकारच्या बैठका या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे. ह्या सगळ्या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कोणती स्कीम खरोखर चांगली आहे? हा गुंतागुंतीचा विषय समजून घेण्यासाठी आपण तो 6 भागांमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला बघूया ही पेन्शनची चर्चा नेमकी आहे तरी काय. मग जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन प्रणाली आणि त्यातून निघालेला एक नवीन पर्याय म्हणजेच यूपीएस याबद्दल बोलू. त्यानंतर या तिन्ही योजनांची तुलना करू आणि शेवटी सुरक्षा विरुद्ध देशाची आर्थिक स्थिरता ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देऊ. तर हा वाद फक्त आकड्यांचा नाहीये. हा संघर्ष आहे 2 महत्त्वाच्या गोष्टींमधला. एकीकडे आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची हमी आणि दुसरीकडे आहे देशाची आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्याचं आव्हान. सध्या देशभरात लाखो सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना परत आणण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या नवीन योजनांमुळे त्यांचं भविष्य धोक्यात आलंय, काहीच निश्चितता उरलेली नाही. मग प्रश्न पडतो की ही जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस होती तरी काय, की ज्यासाठी कर्मचारी एवढा मोठा लढा देत आहेत? चला जरा खोलात जाऊन पाहूया. ओपीएसला डिफाईन्ड बेनिफिट प्रणाली म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळणार हे आधीच ठरलेलं असायचं. शेअर मार्केट वर गेलं की खाली याच्याशी त्या पेन्शनचा काहीही संबंध नव्हता. एक निश्चित रक्कम मिळणारच ही त्याची खात्री होती. याची वैशिष्ट्ये बघा. कर्मचाऱ्याच्या शेवटच्या बेसिक पगाराच्या बरोबर 50% पेन्शन मिळणार याची हमी होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारातून यासाठी 1 रुपयाही कापला जायचा नाही. सगळा खर्च सरकार करायचा. साहजिकच यामुळे निवृत्तीनंतर एक प्रकारची आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता मिळायची. पण 2004 साली सगळं चित्र पालटलं. सरकारने एक नवीन प्रणाली आणली, नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएस. आता एनपीएस ही डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युशन प्रणाली आहे. म्हणजे तुम्ही किती पैसे गुंतवणार हे निश्चित आहे, पण तुम्हाला किती परत मिळणार हे निश्चित नाही. इथे कर्मचारी आणि सरकार दोघेही एका फंडात पैसे टाकतात आणि तो फंड शेअर बाजारात गुंतवला जातो. म्हणजे तुमची पेन्शन पूर्णपणे बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते. आता सरकारला ही जुनी योजना बदलण्याची गरज का वाटली, तर त्याचं उत्तर या आकड्यात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका अभ्यासानुसार जुन्या पेन्शन योजनेचा सरकारवर पडणारा आर्थिक बोजा हा नवीन योजनेच्या तुलनेत तब्बल 4.5 पटीने जास्त होता. या बदलामुळे कर्मचारी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विनायक चौथान म्हणतात की आम्ही करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, ही सरकारची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. त्यांचा रोख त्या राज्यांवर आहे ज्यांना ओपीएस परत आणायची आहे, पण केंद्र सरकार त्यांना एनपीएसचा पैसा परत द्यायला तयार नाही. या देशव्यापी विरोधानंतर आणि चर्चेनंतर सरकारने एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो म्हणजे एक तिसरा पर्याय, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस. ही यूपीएस म्हणजे थोडक्यात एक हायब्रिड मॉडेल आहे. यात ओपीएस सारखी पेन्शनची सुरक्षा देण्याचा प्रयत्न आहे आणि एनपीएस सारखं कर्मचारी आणि सरकारचं योगदानही आहे. म्हणजे दोन्ही योजनांमधल्या काही गोष्टी एकत्र आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यूपीएसमध्ये सुरक्षितेला प्राधान्य दिलं गेले, कारण यात निश्चितता आहे. याउलट एनपीएसमध्ये बरीच अनिश्चितता आहे. पण जसजसं आपण पुढे बघू, या निश्चिततेची एक किंमतही मोजावी लागते. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या तिन्ही योजनांना समोरासमोर ठेवून त्यांची तुलना करूया, म्हणजे फरक अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. इथे बघा, ओपीएसमध्ये कर्मचाऱ्याला एकही पैसा द्यावा लागत नव्हता. एनपीएसमध्ये कर्मचारी 10% आणि सरकार 14% योगदान देतं. तर यूपीएसमध्ये कर्मचारी 10% देतो, पण सरकारचं योगदान वाढून 18.5% होतं. पेन्शनची हमी ओपीएसमध्ये होती, एनपीएसमध्ये ती अजिबात नाही. यूपीएसमध्ये पुन्हा हमी दिली आहे, पण त्यासाठी किमान 25 वर्षांच्या सेवेची अट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजाराची जोखीम. ओपीएसमध्ये ती पूर्णपणे सरकार उचलायचं, तर एनपीएस आणि यूपीएस दोन्हीमध्ये ती कर्मचाऱ्यालाच उचलावी लागते. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? हा वाद आहे सुरक्षा विरुद्ध स्थिरतेचा. म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्याची वैयक्तिक सुरक्षितता आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाची आर्थिक स्थिरता. कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांना निवृत्तीनंतर एक सुरक्षित आयुष्य हवंय, जिथे बाजाराच्या चढउतारांची चिंता नसेल.
पण सरकारच्या बाजूने विचार केला तर OPS ही एक अशी मोठी आर्थिक जबाबदारी आहे जी येणाऱ्या अनेक पिढ्यांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आणू शकते. आर्थिक तज्ज्ञ इथे अजून एक मुद्दा मांडतात. ॲक्सिस पेन्शन फंडचे CEO सुमित शुक्ला यांच्या मते जर एखाद्याला मध्येच नोकरी बदलायची असेल किंवा लवकर निवृत्त व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी UPS हा पर्याय चांगला नाही, कारण त्यात लवचिकता खूप कमी आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो. एकीकडे आहे कर्मचाऱ्यांचं हमी असलेलं भविष्य आणि दुसरीकडे आहे देशाचं आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य. या दोन्हींमध्ये एक योग्य संतुलन साधणं हेच सध्या धोरणकर्त्यांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.